नमस्कार मंडळी, नवीन छानशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बाहेर तर एकदम पाऊस, भयंकर पाऊस. काढली का रे? काढा गाडी. गाडी काढतोय. रात्रीचे वाजले 9 आणि आम्ही निघालो बाहेर डिनरला. तर चतुर्मास वगैरे जसं मी तुम्हाला सांगितलं चालले, तर त्याच्यामुळे माहीत नाही. आता रेस्टॉरंट एका ठिकाणी बघितलं, पण मग माझं कम्फर्ट बघणार आहे की तिथं मला बघण्यासाठी बेबीला वगैरे घेऊन कम्फर्टेबल आहे की नाही, मग त्यानुसार डिसाईड करू. सो चलो भेटूया तिकडे. पाऊस का थांबायचं नावच घे ना बाबा. मग जागा कुठे? आवाज कमी. बसायचं कुठे नेमकं? झोपलाय. त्याच्यानंतर 20 सगळे 329 रेट लावलाय आणि असे काय ठेवले? 400 रुपये तरी काय? हां, ते मग असंच असतं, टॅक्ट आहे. अहो पप्पा दिसतं ते हे. पण आम्ही जे सकाळी ते जगदंब जे होतं ना, त्यांचे डॉट 400 होतं, पण त्यांनी लिहिलेलं. प्रत्येकाची स्टाईल वेगळी वेगळी. ते कसं एक गावासारखं केलं. अहो, मला काय समजतं, काहीच नाही राहिलं इथे. बाबा 70 रुपयाला कसं असणार आहे? 70 रुपयाला एक आहे ना. मग जाऊ दे, जेवणाचा रिव्ह्यू सांग. 7 वाजता फक्त किमा चांगला होता, बाकी आज सगळं खारट होतं. बघू तुमचं जेवणाचा. आपण जेवण 7-12चा मला पण नाही आवडलं. मी तर व्हेजच खाल्लं. तुम्ही तरी दोघांनी थाळी घेतली. मला पण काही एवढं खास आवडलं नाही ते. तसंही ते आता उद्या खाईल. जमत नाही आहे का? चवीला कसं आहे? चवीला मला ते क्रीम वरचं ते चॉकलेट सॉस आहे त्याच्यामध्ये. ते आर्टिफिशियल सॉस ना, म्हणून ते फोरेंटेचं एवढं महाग असतात. टी काढणार आहे. नॉर्मल चहा आहे का? नॉर्मलच आहे, तो पावडर आहे. कुठला? कुठला? ते आपल्याकडे आले होते ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा नाही. आपण चांगले पैसे भरले त्याचे. नाही भरलं, जाऊ दे बाबा. आता मला काय म्हणायचं आहे, जो आपण 7-12ला गेलो होतो पिंपळी लक्ष, जेवण काही खास नव्हतं. इव्हन व्हेज पण काहीतरी देत करतो त्याच्याकडे बोट करून देत करतो. झोप रे बाबा लवकर, आता झोपायचं. अहो तुझं नाही येते, तुझं काय? तुम्ही खाता नाही दिसलं की त्याला ते पाहिजे असतं. अहो पप्पा हे सगळ्या पोरांना हवं असतं. कुठला पोरं काय असं करतो सांगा? तुम्ही नाही खाल्ला ना तर त्याला काय वाटणार नाही. पण आता जर त्याने ते एकतरी घास खाल्ला, लवकर झोपणार नाही. गोड आहे ना त्याच्यामुळे. खाल्ला काय त्याने? नाही, काय रात्री जर बाळाला गोड दिलं ना तर ती लवकर झोपती नाही. हे का जांभळा देतो, झोपेल तो. माझं झालं ना पप्पा, मी लगेच मागे जाणार, लाईट बंद करणार, झोपतो लगेच थोड्या वेळाने खापला की. आता वाढदिवसाला केक दिला होता ना त्याला, झोप पूर्ण गेली. हो ना, आम्हाला खूप प्रॉब्लेम आला. पूर्ण पळापळी केली त्याने तिकडे. खूपच वेळ लागला, 1 तास काय, बराच वेळ झाला होता. तसंही आम्हाला डॉक्टरने सांगितलंय रात्री गोड द्यायचं नाही बाळांना. 7 नंतर काही गोड द्यायचं. तर तिथले अरे कुठे चाललाय तो? कुठे चाललाय? हात करतो माझ्याकडे.
अहो ब्लिंक कसं करतात? ब्लिंक 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 काय बरं कसं ब्लिंक होतं? तुझं संपव बाबा लवकर. मी घेतो त्याला, थांबा. खाऊन आरामात खाल्लं. तो गेम मग याला तो सारखं तिच्याकडे चाललाय. मी घेतो 2 मिनिटं थांबा. नाही जाऊ बस, सोड त्याला, सोड. काय कर मला बघू दे. ये ये, काय करायचं? काय करायचं तुला? ये. छी झालंय, छी झालंय. अरे छी झालंय, छी. छी. ओ इकडे तो तुझा बॉल गेला तिकडे. ए, तू बॉल- बॉल बघ. ए ती राणी ते बॉल घेऊन गेली का रे? तुझी वाली आली ती दुपारी ती राणी ते बॉल घेऊन गेली बघ. तो बघ ना, तो येलो वाला बॉल. हा येलो वाला बॉल बघ. हे घे. ये इकडे. जा. चला जाऊ तुम्ही पप्पा, आराम करा. चल बाबा मी चाललो. पप्पा तुम्ही जाऊ तुमची मागे लागेल परत. मी झोपतोय. हो झोपा. आबा चालले. गुड नाईट. बाय. गुड नाईट. तर आम्ही ज्या 7-12च्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो तिथे विषय असा झाला की पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला 2-3च गाड्या पार्क दिसल्या आणि 2-3 बाईक वगैरे. तर म्हटलं ठीक आहे. तर आम्ही गेलो आतमध्ये वगैरे. तर त्याचे असे 3 सेक्शन्स होते. म्हणजे एक काहीतरी फॅमिली, त्याच्यानंतर सगळे असे आणि असं काहीतरी ऑप्शन होते. ते मी एवढं काही विचारलं नाही. बट जेव्हा आम्ही गेलो तिथं पहिले 2 सेक्शन तर पूर्ण खाली होते. म्हणजे त्यांचं काही स्टोरूमचं सामान वगैरे ठेवलेलं आणि सगळ्यात पहिले लास्टला होतं ते चालू होतं. मग 2-3 टेबल तिथं आम्हाला दिसले बघा. आणि आमच्या आधी जस्ट एक फॅमिली बाहेर आली जेवण करून आणि जरा थोडी चांगली वाटली. काय म्हटलं चला आहे ओके असं. मग आम्ही गेलो. आम्ही गेल्यानंतर मी ऑब्झर्व की साईडचं जे जेवण झालेलं होतं तर बऱ्याच ठिकाणी कसं होतं की लगेच जसं कोणा जेवण झालं ना लगेच पटापट टेबल वगैरे क्लीन होतात. हे सगळ्यांना माहिती असेल. तर तिथे काय झालं, आम्ही ऑर्डर दिली. आधी ऑर्डर बघायलाच खूप वेळ लागला. मी आता अवेंशला मांडीवर झोपवलं, त्याच्यानंतर ऑर्डर वगैरे देत होतो. तर खूप वेळ झालं. ते टेबल साफ करायला लागतं. कुणी तो टेबल अगदी आमच्या शेजारीच होता. तर शेवटी ऑर्डर वगैरे दिल्यानंतर आम्ही 5-10 मिनिटांनी विचार केला की ह्यांना सांगायचं की हा टेबल वगैरे साफ करून घ्या प्लीज, आम्हाला ते बघायला खूप घाण वाटतं वगैरे. मग आम्ही ते टेबल वगैरे साफ करायला सांगितलेलं. ते सांगितल्यानंतर पण माझ्या माहितीप्रमाणे 15-20 मिनिटांनी त्यांनी क्लीन केलं. आणि आमच्या ह्या साईडचा पण टेबल तर आमचं जेवण झाला 1-1.5 तास झाला. तरी पण तसं आम्ही निघालो सुद्धा तरी पण तो टेबल तसं होतं. आणि लिटरली 6-7 ताटं होते. ते पण सगळे चिकन मटनचे आणि असे बघून असं कसं तरी होत होतं. आम्हाला खूपच वियर्ड वाटलं. आणि जेवण वगैरे झालं ठीक आहे. तर जेवणाचं ह्यांनी काहीतरी चिकन समथिंग त्याच्यामध्ये पण काहीतरी प्रकार असतात. तर त्यातलं एक पप्पाने थोडं साधं मागवलेलं आणि अवेशने सॉरी बघ काय चालली आणि वरूनने त्याच्या हिशोबाने काहीतरी मागवलेलं. मी आपली साधी थोडं प्रोटीन जाईल त्याच्या हिशोबाने पनीरची भाजी मागितलेली आणि बटर नान. म्हटलं राईस वगैरे यांच्यातूनच थोडासा खाईल कारण इतकं मला बटर नान असलं की खूप जास्त जेवण जात नाही. तसंही ती खूप हेवी असते. हो की नाही, हो की नाही अवेश? एवढं सगळं प्रोसेसमध्ये अवेश झोपलेलं होतं कारण तुम्हाला त्याला मी घरूनच यावेळेस जेवण वगैरे दिलेलं. आणि मग खूप वेळ झाला जवळ. तसं त्याने लिहिलंच होतं 20 मिनिटामध्ये वगैरे ऑर्डर. ते 20 मिनिटाच्या वर आसपास झाले. चिकन थाळी आणि त्यांची ती चिकन थाळी वगैरे आली. बट माझं व्हेज थाळी यायला खूप वेळ लागला. ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी यायला पण वेळ लागला. आधी ताट आणून दिले आणि 5-1 मिनिटांनी भाकरी वगैरे आली. सगळं झाल्यानंतर माझं जेवण आलं. मग वी स्टार्टेड डिनर. आणि मग
तू बॉल आण रे बच्चू, आणतो तुझा बॉल आण बरं. ते डॅडान खाली टाकलं टेबला खाली बघ. जेव्हा घर झाडलं तेव्हा लगेच. तर जेवण वगैरे झालं आणि मग समहाऊ ते जेवण असं खारट खारट लागलं आम्हाला तिघांना पण. काय म्हटलं यार आम्हाला मीठ खायची सवय नाही म्हणून काय काय असं सपरेट खाऊन पण इतकं खारट. मी लिटरली पनीरची भाजी अशी बघतच खाल्ली. मला असं मनामध्ये असं वेगळंच असं फील होत होतं. आम्ही सगळ्यांनी तसं खाल्लं पण ऑनेस्ट रिव्ह्यू तिथं कोणीच दिला नाही. सगळे आम्ही आमच्या मनात ठेवलं आणि मग जेव्हा गाडीत बसलो मग येताना डिस्कस केलं. पण त्याच्या आधी तो जो सिक्युरिटीवाला होता तिथं, सिक्युरिटी म्हणता त्या रिसेप्शनच्या एकदम बाहेर त्या मुलगा होता. तो फोटोज वगैरे जेव्हा काढत होते त्याला विचारलं, म्हटलं असं काय म्हणजे काय बंद वगैरे होणार. मी डायरेक्ट विचारलं म्हटलं काय बंद वगैरे होणार आहे का. तर ते म्हणे हो एक महिन्यामध्ये होणार आहे. अच्छा म्हटलं का रिझन आहे. तर मग ते म्हटलं की मे बी असं मेन रोड आहे ना त्याच्या खूप आतमध्ये यायचं आहे आणि तिथं ना नेमकं यांच्या हॉटेलच्या समोरच खूप मोठी प्रायव्हेट पार्किंग झाली आहे वाटतं. तर मग त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की ते पार्किंगमुळे रेस्टॉरंटचं हे दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा व्ह्यू गेला आहे रेस्टॉरंटचा आणि थोडं आतमध्ये असल्यामुळे एवढा क्राऊड येत नाही असं. अच्छा म्हटलं ओके. मग आम्ही फोटो ते गाडी बैलगाडी गावाकडचं कल्चर होतं बरंचसं म्हणजे एकदम कंदील बिंदील कौला रूम वरती ओपन होतं असं. हो येस ओपन होतं असं. आणि वारली पेंटिंग होती आणि एकदम मस्त होतं ते. आपण जुन्या काळामध्ये नाही का छोटे छोटे दिवे ठेवत अशा खाते असतात तसे खाते होते, खुंटी होत्या आणि हे करून असे भांडे ठेवलेले होते असं पण होतं. तर ते सगळं ठीक होतं. बट हा प्रॉब्लेम झालेला की त्यांचं ते बंद पण होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तिथे एवढं काही क्लीन वगैरे काय राहिलेलं नाही आणि मे बी आता बंद होणार म्हणून ते एवढं लक्ष देत नसं असं आम्हाला वाटतं. पण जे सध्या जे गिऱ्हाईक येतात ते त्यांच्याकडे पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. कारण कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये मी आता फर्स्ट टाईम असं बघितलेलं की साईडचा टेबल माणसं येऊन 1 तास झाला तरी पण ते क्लीन नाही. टेबल उचलले, ताटं उचलले नाही, इव्हन टिश्यू खाली पडले ते उचलले नाही. ते बघून थोडंसं खूपच वेळ वाटलं. म्हणजे जेवण असं जातच नव्हतं. आमच्या साईडचा तर तसाच भरलेलाच होता. तर हा 7/12चा माझा रिव्ह्यू होता पिंपळी लक्ष रेस्टॉरंटला. पण त्यांना मी विचारलं, त्यांनी मला सांगितलं की मे बी ते कात्रजला वगैरे ते आता शिफ्ट करणार आहेत. म्हणजे इथे ते राहणार नाही आहे रेस्टॉरंट असं. ठीक आहे शिफ्ट झालं तर मे बी छान ॲम्बियन्स होऊ शकतो, छान सगळं असेल. आपण काय असं कोणाला नाव नाही ठेवत आहे. पण आजचा जो माझा एक्सपिरियन्स आलेला आहे, आज आहे वेनसडे, तो खूप खराब आहे. मेन म्हणजे इव्हन जेवणाची क्वालिटी, त्याच्यानंतर क्लीननेस तर एकदम खराब, ॲम्बियन्स पण एकदम हे झालेलं म्हणजे असं फ्रेश नव्हतं वाटत. तर आम्हाला काय वाटलं की जेवण जर छान असेल तर थोडंफार आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो. लाईक ॲम्बियन्स वगैरे एवढं तर कॉम्प्रोमाइज करतो. पण ते जर तिथं स्वच्छताच नाही आहे, जिथं माणसं जेवून गेलेले 6-7 लोक ते जर तिथंच पडलेलं आहे तर कसं ना असं नाही चांगलं वाटत. तर मग आलो मग आम्ही फायनली घरी. मग आता असं झालं होतं की यार काहीतरी चांगलं खायचं म्हणून येताना ना हे रॅफल्स आणलेले चॉकलेटवाले. आणि हे घे डॅडा जा. कशाला आणलं ते झोपलं हे कुठे काय हेडफोन त्याच्यात नाही, तुझा इथं होता कुठे ते टेलिफोनच्या जवळ ठेव. बघितलं होतं मी मगाशी आय गेस बघ. पण त्याने त्याच्यात नाही टाकलंय पिशवीमध्ये. मला नाही माहिती बघ कारण माझे आणि तू जे पिशवीत शोधत असेल तर याने टाकलं असेल तर मला माहिती नाही. पण शक्यतो अशा गोष्टी हा पिशवीत नाही टाकत रे. का रे अवेश डॅडाचा हेडफोन कुठे आहे. अहो डॅडाचा हेडफोन कुठे आहे. डॅडाचं कॉर्ड कुठे आहे. कॉर्ड बघून घे मग परत ठेव पण आपण सगळं. तर असं सगळं झालं. तर मग असं काय त्यांनी चॉकलेट सांगितलं. पण त्याचं पण असं की ते वरचं जे त्यांनी सिरप टाकलं आहे, चॉकलेट सिरप किंवा कुठलं माहीत नाही, ते त्याने परत चव गेली. पण आता संपवलं कारण एवढे महागाचे आणले म्हटल्यानंतर काय करणार. तर चलो असा हा ब्लॉग होता. तर मेन म्हणजे आमचं आज बाहेर जाण्याचं रिझन असं होतं की आता चतुर्मास लागणार आहे आणि वरून त्यांना खायचं होतं चिकन. तर मी तर बाहेरचं चिकन काहीच खाते, इव्हन अंडे पण आता बंदच केलेले आहेत. तर मग म्हटलं त्या निमित्ताने आमचं घर ॲक्च्युली आजचा डिनरचा प्लॅन होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर्स डे झाला आता रिसेंट काल, त्याच्यामुळे डॉक्टर्स डे निमित्त पण आमचा डिनरचं प्लॅन होता असं. सो चलो व्लॉग इथे सेंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो
चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून द्या. बाय, गुड नाईट.